मग बघा इथं आता आपल्याला प्रूव्ह दॅट दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट काय सांगितलंय, सोल्युशन प्रूव्ह दॅट म्हणजे LHS इक्वल्स टू RHS दाखवायचं आहे. ठीक आहे. मग LHS काय दिलेली, LHS इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 1 प्लस tan A इंटू tan 2A इक्वल्स टू काय प्रूव्ह करायचं आहे, sec 2A प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं आपल्याकडं tan A इंटू tan 2A दिलेलं आहे. मग आपल्याकडे बघा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे tan थिटा जो राहतो तो काय राहतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा राहतो. ठीक आहे. मग पुट करा आता tan A म्हणजे इथं काय येणार, मग बघा हे जर पुट केलं आपण इथं तर 1 प्लस आता tan Aचं काय येणार आहे, साइन A अपॉन कॉस A अपॉन काय येणार, कॉस A इंटू tan 2A. आता tan 2A काय आहे, 2A ला कसं लिहू शकतो आपण, साइन 2A अपॉन कॉस 2A. ठीक आहे. ठीक आहे. आपण आता याला असं लिहिलं. आता इथं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर ही जी साईड आहे 1 प्लस साइन A इंटू साइन 2A अपॉनला काय येणार, कॉस A इंटू कॉस 2A. ठीक आहे. मग आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार, इकडे काय 1 आहे म्हणून ही टर्म इकडे मल्टिप्लाय होणार. मग इथे येणार आहे कॉस A इंटू कॉस 2A प्लस साइन A इंटू साइन 2A. ठीक आहे. अपॉन डिनॉमिनेटरला काय येणार, कॉस A इंटू कॉस 2A. ठीक आहे. हे काय आलं, डिनॉमिनेटरला आलं. आता तुम्ही जर वरच्या बाजूला ऑब्झर्व केलं तर हे काय आहे की कॉस A मायनस बीचा फॉर्म दिसतोय, बरोबर आहे की नाही. मग आपल्याकडे कॉस A मायनस बीचा फॉर्म काय आहे, बघा आपल्याकडे फॉर्म आहे कॉस A मायनस बी. मग कॉस A मायनस बीचं काय येतं, कॉस A कॉस B प्लस साइन A साइन B. ठीक आहे. आता इथं बघा A म्हणजे काय आहे, A म्हणजे Aच आहे, पण B म्हणजे काय आहे, 2A. काय आहे, B म्हणजे 2A. मग ह्याच्यानुसार A मायनस 2A होणार, काय येणार, मग बघा याच्यानुसार जर तुम्ही बघितलं तर ही जी वरची टर्म आहे इक्वल्स टू काय येणार आहे, बघा इथं ही वरची टर्म जर घेतली आपण सेपरेट, काय घेतली, सेपरेट जर घेतली तर ही टर्म इक्वल्स टू काय येऊ शकतं, मग या फॉर्म्युल्यानुसार बघा कॉस A काय इथं, आता A आपला Aच आहे. ठीक आहे. आणि B काय इथं 2A टी काय 2A. मग आपण आता काय करणार, हे पुट करणार त्याच्या वरच्या इक्वेशन मध्ये. मग इथं पुट करा. ठीक आहे. मग इथं जर आपण हे पुट केलं मग इथं काय येईल, बघा आता इथं LHS इक्वल्स टू आपण इथपर्यंत आलो होतो, बरोबर आहे की नाही. मग इथं काय करायचं, कॉस A मायनस 2A अपॉनला काय येणार, कॉस A इंटू साइन कॉस 2A इंटू कॉस 2A. ठीक आहे. कॉस 2A म्हणजे डिनॉमिनेटर ॲज इट इज राहिला. मग आता बघा A मायनस 2A काय होणार आहे, कॉस मायनस A होणार, कारण की हा मायनस 2A मधून A जर मायनस केला प्लसवाला तर मायनस ए राहणार. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता इथं कॉस A आणि कॉस 2A ॲज इट इज राहणार, बरोबर. आता बघा हा जो ए जो आहे मायनस आहे, बरोबर आहे की नाही, म्हणजे अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे मायनस डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह आहे. आणि तिथं काय आहे, कॉस आहे. सपोज तुम्ही जर याचं इथं क्वाड्रंट जर ड्रॉ केला असं, ठीक आहे, तर मायनस ए कुठं खाली येणार आहे, कुठे येणार आहे,
फोर्थ क्वाड्रंटमध्ये येणार आहे. पुढं फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आणि हा अँगल किती, हा ए अँगल आहे बरोबर. काय ए अँगल. मग अँगल ए म्हणजे हा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये म्हणून निगेटिव्ह आहे. मग इथं काय आहे की कॉस कॉस जो आहे तो पॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये, म्हणून वरचा जो डिनॉमिनेटर तिथं काय येणार आहे. मग बघा या त्या फॉर्म्युले म्हणजे नाही का फोर्थ क्वाड्रंटमध्ये आल्यामुळं काय झालं, कॉस मायनस ए इक्वल्स टू कॉस मायनस कॉस ए इक्वल्स टू कॉस ए म्हणजे पॉझिटिव्ह आलं. ठीक आहे. मग आपण आता इथं वरती रिप्लेस न्यूमरेटरला रिप्लेस करणार कॉस ए, कॉस ए अपॉन कॉस ए इंटू कॉस 2a. ठीक आहे. मग इथं कॉस ए काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. मग कॅन्सल झाल्यामुळे रिमेनिंग काय राहिलं, 1 अपॉन रिमेनिंग राहिलं फक्त 1 अपॉन कॉस 2a. आणि कॉस 1 अपॉन 2a म्हणजेच काय राहतं ते सेक 2a राहतं. काय राहतं सेक. कारण की बघा आपल्याकडं कॉस ए जो आहे तो काय राहतो 1 अपॉन सेक 2a राहतो. किंवा उलट लिहिलं मी. ठीक आहे. तुम्ही सेक 2a सेक थिटा इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा राहतो बरोबर आहे की नाही. मग 1 अपॉन 2a. मग यालाच कसं लिहू शकता 1 अपॉन 2a ला सेक 2a इक्वल्स टू आर एच एस. म्हणजेच आपलं फायनल आन्सर आलं LHS इक्वल्स टू RHS. मग आपल्याला LHS काय दिलेली होती, मग बघा LHS होती आपली 1 प्लस टॅन ए इंटू टॅन 2a इक्वल्स टू सेक 2a. ठीक आहे. हे काय आलं त्याचं आन्सर आलं. हे काय आलं त्याचं आन्सर आलं. ठीक आहे. मग बघा आता आपलं जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूव्ह झालं. ठीक आहे. असं जर क्वेश्चन आला तर हा 4 किंवा 3 मार्क लिहू शकतो.